वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आज विचार केला आपण थोडासा फ्रेंडसोबत जरा टाईम स्पेंड करू, हँगआउट करू. सो आम्ही आज आलो आहे रेसॉर्टला, विरारला. ते पण सो आता आम्ही चाललो आहे चेंज करायला. आणि चेंजिंगसाठी आम्ही तिथे चेंजिंग रूम आहेत, मला दाखवतो नंतर. आणि इथे लॉकर फॅसिलिटी आहे, तो आम्ही लॉकर घेतलेला आहे. त्यात आमचे 3 बॅग आरामात राहतील. सो भेटू कपडे चेंज करून. सो हे आहे लॉकर. आणि ते बघा तिकडे लेडीज चेंजिंग रूम आहे, एकदम सेपरेट आहे. लेडीज या साईडला आहे आणि जेंट्स या साईडला आहे. लोकांनी तर चालू केलं एन्जॉय करायला, आपण पण येऊ लवकरच चेंज करून. छोट्या मुलांसाठी ते वेगळं सेपरेट कमी हाईटमध्ये पूल आहे, जिकडे छोटे पोरं एन्जॉय करू शकतात. तो चेंजिंग करून झालं आहे आणि आता आलो नाश्ता करायला. नाश्ता करणार ना? अवतर बिघडणार आहे. हो दादा, तर नाश्त्याला सगळीकडे कॉमन असतं मिसल आणि पोहा, लिंबू कांदा और कुछ. चाय भी है. ओके, स्पेशल आहे भाई. विरारला येण्याचं एकच डिसएडव्हान्टेज आहे, इथे लाईट जाते. जस्ट खाऊन त्याला विचार केला जाऊ पूलमध्ये मस्त मारायला. तू खा, त्याला एवढे आवडले तर भाई डबल घेऊन बसतात. दहीहंडीचा उत्साह. अशा प्रकारे गोविंद पडलेला आहे आणि अशा प्रकारे गोविंदाचा पुन्हा प्रयास चालू. उभा राहिला. अरे अरे आणि चौथ्यांदा असे यशस्वी प्रयत्न. अरे 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 स्लाइडवर स्टंटबाजी करत होता, आता ह्याची घेणार.
गाईड काका इन्स्ट्रक्शन देतील. हां, तर काय इथं वेट कॅटेगरी आहे का? गोल गोल फिरतं. म्हणजे वजनचं सांगा. जर तुम्हाला जायचं असेल ना ह्याच्यामध्ये तर 70+ आम्ही पाठवत नाही ह्याच्यामध्ये, आणि स्वतःच्या मर्जीनुसार जायचं आणि स्टार्ट पॉईंट हात सोडायचा न सोडता बस. ओके. हां, ह्या स्लाईडमध्ये 2 सीटर स्लाईड आहे आणि ह्याच्यात जर 70+ जर तुमचं वजन असेल तर तुम्ही बसू शकत नाही. म्हणजे तुमच्या रिक्सवर तुम्ही बसू शकता, बट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे स्ट्रिक्टली की 70 किलो प्लस असेल तर नाही बसायचं आहे. आमचं कोणाचं 70+ नाही आहे तसं पण. जावा ना, पकडून बसायचा. चला चला चला. एक एक टू. आपण नाही जाऊ शकत ह्यात. माणसं कुठून जाणार? माणसं स्टेप्सवरून. कधीतरी रेसॉर्टला आणत जा भावा. चल बस. ह्याच्यात काय भीती वाटायची? इमॅजिकला तर होतं आहे. इमॅजिका वेट एन्जॉयला. थांब 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 थांब. मला सेट होतं आधी. ओके. झाला? हां, फोन पकड. पकडला आहे. खतरनाक रे. हात नको सोडू. भाई, अरे जाम खतरनाक आहे रे भाई. फोन पडता पडता वाचलाय. काय परत एकदा. हा, मी जाते आता. ओके. ऑल द बेस्ट. वरती जाऊन रडारेडी नाही करायची, आधी सांगतोय. हा, खूप क्रेझी एक्सपिरियन्स होता भाई याचा. एवढी खतरनाक वेट एन्जॉयला पण नाही आहे. ते लक्षण तुम्हाला सांगितलं नाही ना मी. हवेत हवेत उडून तिने लँड केलं भाई. दादा ते तुम्ही मेन सांगितलं ना. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. म्हणून 70 किलो प्लस असेल तर जाऊ नये. स्ट्रिक्टली भाई, स्ट्रिक्टली. दोन स्लाईड आहे ग्राउंडवाली पण असते, हां जी, टॉर्नेडो बोलतो आपण. ओके. ती पोचली वरती. करते पण आता मध्ये हे नॉर्मल आहे. हे ती नाटकं चालू झाले. नाही नाही नाही, ट्यूब नेत आहेत. त्यामध्ये कसं लहान मुलं पण नेऊ शकतात. अच्छा. या ना नाही इथे याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये फक्त 15 वर्षानंतर. ओके. एज 15 वर्षाच्या वरती असेल तर काहीतरी असं पण आम्हाला वेट समजतं. सो ते बघ ती बसल्या आता येतील. सिरियसली. तिला मम्मी आठवली.
उठली ना मी घाबरली माझं. ही तिथे मम्मी गेली. अरे मग असं अचानक उठलं ना बाहेर आली मी. तुझे हानू जाते रे. मम्मा 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 काय मम्मा चले काय एवढा काय खाली आली. चल रे. त्याला माहिती कसं अरे एकदम हलून जाते. ह्याच्यात जास्त भीती होती. हा असं एवढं काय नव्हतं. कोण जा. मी नाही भाई, मी एकदाच मी फक्त शूटसाठी मी एक राईडमध्ये जातोय. हां तुम्ही दोघं जा. हे चावी कोणाकडे आहे? त्याच्याकडे आय थिंक विकासकडे आहे. एवढी भीती वाटली का तुला? काय नव्हतं. हां अरे स्लोप एवढा नाही, नॉर्मल आहे. लहान मुलं वगैरे असतात ना, हां त्यांच्याकडे म्हणजे 3 महिन्याचा 6 महिन्याचा घेऊन जाऊ शकतो. ओके. तो बेसिकली छोट्या पोरांसाठी जास्त चांगली आहे. अरे आम्ही आहे ना सरकारची VIP सारखी बाजू भैया बाजू असं करून बोललो आणि गेलो माहिती. आम्ही असं करतो, आम्ही बोललो ओ भैया साईड हो ना. आणि आम्हाला सेकंड एंट्री मध्ये भेटून गेलो. पण असं मुलीची पॉवर बघ तू. दादागिरी. मुलं हां काय हां जाऊन जा मॅटमध्ये. हे बंद आहे कधी चालू आहे? आता जेवायचा टाइम होईल. हां वर पण जाता ना, भीती वाटते. खाली येतं असं उलटे येतं. मी काय खाऊन आली आज? काय खाऊन आली नाही, इथे येऊन खाल्लं. हा चटका लागतो पायाला. आता झालं आहे लंच टाईम. मित्र गेला लॉकरकडे कुपन आणायला. आपण नाश्ता केलेला तिकडेच आपल्याला जायचे लंचसाठी. व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहेत. आणि आहे राईस दाल. हे काय चिकन चिकन मसाला, चिकन चिल्ली. चिकन मसाला आणि चिकन चिल्ली दोन ऑप्शन आहेत. सोबत पाव आणि पुरी. मध्ये शिरा पण ठेवलेला आहे, पायनॅपल शिरा सोबत सॅलड. ग्रुपमध्ये ना अशीच एक असते, सगळे नॉनव्हेज खातात. आज बुधवार आहे म्हणून, आणि हीच एक एकटे जी व्हेज खाते. हां काय नाही, बटाट्याची भाजी. काय दाखवू? हे काय दाखवण्यासारखं आहे काम? चम्मच. इकडे पायनॅपल शिरा पण आहे. चिकनमध्ये बघ, चिकन रस्सा, चिकन ग्रेव्ही, चिल्ली. अतिशय पानसट जेवण, तुपीची चव आहे. चिकन शिजलेलं नाही आहे. नॉनव्हेजमध्ये पण डाळ भात, एक चिकनचा रस्सा दिला, त्यात तेल का रस्सा तेच कळत नाही. आणि चिकन चिलीच्या नावाखाली फक्त सोया सॉस. फूड रिव्ह्यू एकदम बेकार. हे बघा नुसतं लबलबीत आहे चिकन. तेल, नुसतं तेल, रस्सा काही दिसत नाही. नॉनव्हेजच्या नावाखाली नुसता डाळ भात. आणि हा पायनॅपल शिरा, नक्की काय कळतच नाही कुठला फ्लेवर आहे. चालले इकडे वेव पूलकडे. वेव पूलचे जे टायमिंग पण तुम्हाला दिसतील.
1 ते 21, 4 ते 4:20. फक्त 20 मिनिटासाठी वेव पूल चालू राहणार आहे. सो वेव स्टार्ट झालेले आहेत. आपण काही असं पुढे जाणार नाही, आपण इथेच बरं आहोत. इथपर्यंत पाण्याचा फोर्स येतोय बाप. सो फुल एन्जॉय करून झालेला आहे. फक्त जेवण नाही आवडलं आपल्याला, बाहेरतून खायला लागेल. बाकी राईड्स वगैरे फुल ऑन मस्त. खूप जणांची हे तक्रार असते की रिक्षावाले आम्हाला ड्रॉप करतात, पिकअप करतात, बट रिटर्न ड्रॉप नाही करत स्टेशनपर्यंत. बट असं नसतं. मी सांगतो तुम्हाला, मी एका व्यक्तीचा मी नंबर तुम्हाला रिक्षावाल्याचा देईन इथे डिस्क्रिप्शनमध्ये, जो एकदम जेन्युइन आहे. ते पिकअप अँड ड्रॉप फ्री असतो. जे खूप लोकांनी इश्यू केलेला आहे इंस्टाग्रामवरती की पिक करतात बट ड्रॉप भेटत नाही. क्लोज फॉर द टायमिंग. आतमध्ये जातात. हां हे वर्कर दिसले राहतात, ते थोडी तुमची राहणार. रात्री असं त्यांना मन केलं की आम्ही स्विमिंग पूलला जाऊ. क्लोरीन टाकलेलं असतं. पण हे काय पण बोला, जेवणापेक्षा चहा मस्त होती. हा इव्हनिंगची चहा एक नंबर. 10 मिनिटाच्या वर दोन कप तर आम्ही पियालो है ना. 2 कप. चिकन कच्चा होता विगारे. मॅडमला सांगायला पाहिजे ती जाम. मी तुला सकाळीच बोललो ना, ती जाम ही आहे. मगाशी पण काय बोलली, 5:30च्या नंतर जे पण इथे असेल त्यांनी 1000 फाईन बोलली. ती तसं ती काय पण बोलते ती. आणि मग परत असं पुढे निघून गेले. जाम आहे तुला. सकाळीच मी बोललो यांना जाम आहे. दादा तुझं नाव काय? पाटील, धीरज पाटील. धीरज पाटील ना. हे येड्याने पटेल सेव गेलाय. तरी मी बोललो तरी याला हे भाई पूर्ण टीका वगैरे लावलाय, महाराष्ट्रात दिसतोय, पटेल कसा असेल. तर मग तुझा नंबर मी इथे माझ्या व्हिडिओमध्ये टॅग करतो, ठीक आहे. जे कोणी येणार असतील तर तुला कॉन्टॅक्ट करतील. आय होप सो. हां आमच्या समोर फक्त डाळ भात लोकांनी खाऊन उठले. डाळ भात आणि शिरा मिक्स केला त्याच्यात. जायचं ना कंप्लेंट करायला. ती मॅडमला ऐकवायचं होतं. ओके चल थँक्यू. हा सो बघा हा आहे मित्र, ह्याचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊन टाकेल. ओके तुम्ही नक्की याला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस तुम्हाला देईल. सो आम्हाला सोडून ब्लॉग इथेच एंड करतोय आणि पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सजेस्ट करा की नेक्स्ट ब्लॉग मी कशावरती बनवू आणि कुठला टॉपिकवर बनवू. सो थँक्यू सो मच. आणि या ब्लॉगसाठी मला सपोर्ट करा, लाईक करा ब्लॉगला. आणि पुन्हा एकदा भेटू एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.